हेलो 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 बिल्कुल कमी करा थोड़ा आवाज मोकला हेलो 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो विठ्ठल बरवा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व जगाले आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर बाबा रघुमादेवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बाप रघुमादेवी वर बाप रघुमादेवी वर देवी वर तो
तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम याती कुळ माझे गेले हरभोनी याती कुळ माझे गेले हरभोनी माझे गेले हरभोनी माझे गेले हरभोनी श्रीरंगावा सोने अणोने श्रीरंगावा सोने अणोने जिथे होशी कवाल मज वेळो वेळा जिथे होशी कवाल मज वेळो वेळा रंगावाचोनी अनुने रंगावाचोनी अनुने जोशकावाद मदवेरा जोशकावाद मदवेरा मी तया गोळा रतली मी तया गोळा रतली होशी कवाद मज वेळो वेळा होशी कवाद मज वेळो वेळा तया गोवळा रतली तया गोवळा रतली जोशकावाद मदवेरा जोशकावाद मदवेरा अष्टभोग भोगने माते नाही चाळ 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 भक्ती प्रेम गोड जैले गे माये भक्ती प्रेम गोड जैले गे माये किती होशी कवाल मज वेळो वेळा किती होशी कवाल मज वेळो वेळा भक्ती प्रेम गोड जैले माये भक्ती प्रेम गोड जैले माये योशकावाद मदवेरा योशकावाद मदवेरा मी तया गोळा रतली मी तया गोळा रतली किती होशी कवाल मज वेळो वेळा किती होशी कवाल मज वेळो वेळा तया गोवळा रतली तया गोवळा रतली
वर्ष कावाला किती वर्ष कावाला वापर कुमादेवी वरो जीविता जिव्हाळा 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 काही केल्या वेगळा नोहे गे माय काही केल्या वेगळा नोहे गे माय दिवशी गावाला मद वेळो वेळा दिवशी गावाला मद वेळो वेळा काही केल्या वेगळा नोहे गे माय काही केल्या वेगळा नोहे गे माय किती वर्ष कावाला वेळा किती वर्ष कावाला वेळा मी दया गोळा रतली मी दया गोळा रतली किती होश बदललो वेळा बदललो वेळा दया गोळा किती वर्ष गावाला माझा वेळो वेळा किती वर्ष गावाला माझा वेळो वेळा विढोबार कुमाया कुमार कुमारी ढोबार कुमाय कुमार कुमार ढोबार घुमाय ढोबार चला जाय याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी राती कुळ माझे गेले हरपोनी राती कुळ माझे गेले हरपोनी याती 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 कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचूनी आणूने श्रीरंगा वाचूनी आणूने तुळशी बाल मज वेळो वेळा तुळशी बाल मज वेळो वेळा
मितया गोवळा मितया गोवळा मितया गोवळा रतनीये मितया तया मितया गोवळा रतनीये मितया गोवळा रतनीये मुझिक बाल मज वेळोवेळा मुझिक बाल मज वेळोवेळा मज वेळोवेळा मज वेळोवेळा या ते कुळ माझे गेले हर कोणी घेन घेन श्रीरंगा वाचून आणून किती हो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोड रतनिये अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माय किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळारत बाप रखुमादेव रुचीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माय किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळारत पांडुरंगा गुरु प्रथम नमना पांडुरंगा गुरु प्रथम नमना सारे चरण संतरिया
धरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा समचरण सर्वजन सांदे लांबदाभं जगन्ने तपाणे मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहास विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमुदं गुरुर्मूर्ती पूजा मुदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगा विशुद्धं वितपादध्वंसं सरोदे चेदं वेदं पुण्यं हरादे सिदं धवादे तवर्गं नमामि गंगाजलेवाजः शुचिः शीलः सौदक्षः सप्रतापजयतेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साईचरित्र पारायण ज्ञानेश्वरी पारायणाचं 47वं वर्ष आणि साईचरित्र पारायणाचं 16वं वर्ष ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व हरिभक्त पारायण अशोक महाराज ठेंग साई चरित्र पारायण व्यासपीठ नेतृत्व किशोर महाराज बालेराव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण साई चरित्र पारायण समस्त ग्रामस्थ वाकडी समस्त भजनी मंडळ वाकडी ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ सेवेकरी महिला मंडळ पांढरी वस्तीवरील सेवेकरी मंडळ गावातील सेवेकरी मंडळ आणखी कोणती वाडी आहे गोठेवाडी पांढरी वस्तीवरचं मंडळ हे 4 तारखेला आणि गावातील मंडळ 19 तारखेला बेटामध्ये सेवे करता येत असतं. बर 19 तारखेला पांढरी वस्ती 4 तारखेला गावातलं मंडळ. त्याच्याकरता सेवेला यावं लागतं. मंडळावर पुरुष येत नाही मग होते कुठं बिचारा महिला येतात काम धंदे सोडून माणसाच्या मागे मागे इतर बाकीचे कामं जास्त राहतात. या सप्ताहाकरता सेवा देणारं मंडळ गंगागिरी महाराज भक्त मंडळ महिला पुरुष शिव महोत्सव समिती RSS तरुण मित्र मंडळ जय भोले ग्रुप मोठं योगदान सहकार्य यांनी केलेलं आहे. आणि आजची काल्याची पंगत अण्णासाहेब गंगाधर कोते डॉक्टर निलेश गंगाधर कोते आणि 7 पंक्ती दररोजच्या 7 दिवसाच्या 7 पंक्ती ज्यांनी दिल्या त्या पंक्ती देणाऱ्या अन्नदात्यांना धन्यवाद. श्रीराम काका जोशी गुरु पहिला दिवस, दुसरा दिवस येलम वस्ती बोचरी मोळा बोचरीचा मळा नितीन भाऊ यलम आणि सर्व यलम वस्ती. हरिभक्त तिसरा दिवस हरिभक्त पण स्वर्गीय अन्य बापू लहारे यांच्या स्मरणार्थ विष्णुपंत लहारे
व तात्यासाहेब लहारे यांची 3ऱ्या दिवशीची पंगत. 4थ्या दिवशीची पंगत बाळूकाका जोशी यांच्या स्मरणार्थ हेरम जोशी गुरु. 5व्या दिवसाची पंगत वसंत विठ्ठल मोमले. 6व्या दिवसाची पंगत श्रीकांत अण्णासाहेब लहारे, विलास रामनाथ गोरे, नामदेव विठ्ठल लहारे 6व्या दिवसाची. आणि 7व्या दिवसाची पंगत शिव महोत्सव समिती वाकडी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रांगोळी काढणाऱ्या ज्या महिला आहेत मुली आहेत त्यांनाही धन्यवाद. सुंदर रांगोळी काढली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन पंगत आहे ब्राह्मणाच्या. वाकडी गाव आहे. वाकड्या लोकांना सरळही करता येत त्यांना. विढाला 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 अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, साई चरित्र पारायण सांगताचा काला आहे. दहंडी टांगलेली आहे. आज गोरोबा काका महाराजांची पुण्यतिथी पण आहे आणि त्यामुळं कोपरगावला कार्यक्रम राहतो. तसं आपली तारीख वेगळी होती, आता आपलं कोपरगावमध्ये अतिक्रमण झालं आहे. ठीक आहे, आता इच्छा होती की ग्रामस्थांची की आपल्या सप्ताहात एकादशी आली पाहिजे. तसं आपण अष्टमीला काला करायचो, प्रतिबद्धते अष्टमी आपल्या सोयीला. चौकडं कार्यक्रम असतात त्यामुळे काहीतरी ॲडजस्ट करावं लागतं. कोपरगावला आज गोरोबा काका महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. काल्याचा प्रसंग आहे. 7 दिवस या ठिकाणी कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भजन, काकडा सर्वच संपन्न झालेलं आहे. आणि सांगता कालाचे कीर्तन केले जाते. वारकरी संप्रदायामध्ये कालेला विशेष महत्त्व आहे. 2 किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला. काला म्हणजे प्रसाद, आणि प्रसाद असतो प्रसन्नता. ज्या भोजनात प्रसन्नता त्याला प्रसाद म्हणतात. भोजन स्वयंपाक करणारी सुगरण असावी, खाणारा भूक लागलेली असावी, वाढणारा आग्रह करणारा असावा, ते भगवंताच्या चिंतनात केलेलं असावं. पवित्र ते अन्न हरी चिंतानी भोजना, हरी चिंतानी भोजना, हरी चिंतानी भोजना. पवित्र ते अन्न हरी चिंतानी भोजना, हरी चिंतानी भोजना, हरी चिंतानी भोजना. हो, हरी चिंतनामध्ये केलेलं भोजन पवित्र असतं. हरी चिंतने अन्न सेवित जावे. हरी चिंतनामध्ये अन्न सेवन करावं. म्हणून पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. पण भोजनामध्ये माधुर्य असावं, 4 गुण असावे. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. रंग चांगला असावा, ती भाजी रसदार असावी, त्यात जीवनसत्व व्हिटॅमिन्स असावी, त्याचा गंध चांगला असावा, चव चांगली असावी, स्वयंपाक करणारी सुगरण असावी, एखादी खिचडी बंदवली, तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी, वर तांदूळवाडी. स्वयंपाक करणारा ज्ञान असावं. काहींचं आयुष्य गेलं स्वयंपाक करता करता, पण मिठाचं प्रमाण काही अजून कळलं नाही. काहींचं भजन करता करता आयुष्य गेलं, पण तालाची आणि स्वराची गाठच नाही. काहींचं पाठांतर खूप असतं पण ताल स्वर नसतं. काहींचं गायन चांगलं असतं तर पाठांतर नसतं. सगळ्यांना सगळं मिळत नसतं. सर्व गुण मनुष्य संपन्न असला तरी मग त्याला अभिमान येतो. नवल अहंकाराचे गोटी विशेष न लई अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी.
विषवार सहस्त्रेण गर्गो नायती वासुकी वृषको बिंदु मात्रेण ऊर्ध्ववाहाति कंकणम. विंचवाच्या 1000 पटीनं विष सर्पामध्ये असतं, पण सर्प विनाकारण कोणाला डसत नाही. सर्पाला जर एखाद्या ठिकाणी धोका वाटला तरच तो दंश करतो, अन्यथा सर्प विनाकारण डसत नाही. पण विंचू नांगी मारून पळूनही जातो. चालताना कसं चालतो तो? विंचू असा छाती फुगून चालतो बघ. थेंबर विष आहे, छाती फुगून चालतो, नांगी वर करून चालतो. पण पाल पाहिली की विंचवाची नांगी पडली. विंचू पालीला घाबरतो, कारण पाल विंचवाला खाते. ती किती विषारी, त्या पालीला कोंबडी खात असते बरं. तिला खाणारा माणूस कसा असेल? हा, इथं नाही कोण तसं. ऋषको बिंदू मात्रेण ऊर्ध्ववाहाति कंकणम. विंचवाच्या नांगीत थेंबर विष असतं, परंतु तो विंचू अहंकारात असतो. तसं अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मज होणी ज्ञानी कोण आहे. अंगी भरी ताटा कोणासे मानेना, साधूची हेळना सोय करी. थोडं ज्ञान आल्यानंतर अंगी भरे ताटा असा ताटतो तो, कोणालाच काही समजत नाही. हे ज्ञानाचं लक्षण नाही, हे बुद्धीचं लक्षण नाही, हे विचारवंताचं लक्षण नाही. मी सांगत होतो काल्याचा प्रसंग, भोजन करावं ते भगवत चिंतनात असावं, त्यात काही गुण असावे. हा काला आहे, काल्याचा प्रसंग आहे. या ठिकाणी अभंग मौलिक ज्ञानोबरांचं आहेत. ज्ञानोबरांची गवळण गोपीची एक अवस्था सांगितली. भगवंताची भक्ती कशी असावी, या भक्तीमध्ये संसाराचा विसर पडावा. नाही तर हातात माळ घेऊन जप करीत बसला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पोरं तुला काय अक्कल काय पड्या, शेजाऱ्याचा घास कापून आपलं काय लावून टाक, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेजाऱ्याच्या वळीवरच्या पेंडे आपल्या वळीवर आणून टाक, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप चालू आहे. माला तो करमे फिरे जिम फिरे मुख माही, मनवा तो चाहू दिसा फिरे यह तो सुमेरन नाय. मनापासून चिंतन करा, अंतकळातून चिंतन करा. सुमिरन करले मेरे मना तेरे, बेती उमर हरि नाम बिना. सुमिरन कर रे मेरे मना तेरे, बेती उमर हरि नाम बिना. कुपनीर बिनो धेनो क्षीर बिनो, धरती नेहा बिना. कुपनीर बिनो धेनो क्षीर बिनो, धरती नेहा बिनो. जैसे तरुवर फल विमुहीन, तैसे ही प्राणी हरि नाम बिना. सुमिरन कर रे मेरे मना तेरे, बीते उमर हरि नाम बिना. सुमिरन कर रे मेरे मना तेरे, बीते उमर
खूप नीर बिनु देनो क्षीर बिनु धरती नेहाविना खूप नीर बिनु विहीर आहे पण त्याला पाणीच नाही, त्या विहिरीला महत्व नाही. धेनू क्षीर बिनु गाय आहे पण गायला दूध नाही, त्या गायीला महत्व नाही. जमीन आहे पण सगळं खळखळच, तिला काय पिकणार आहे. वृक्ष आहे पण त्याला फळच नाही, त्याला महत्व नाही. पाणी नसणाऱ्या विहिरीला जसं महत्व नाही, दूध न देणाऱ्याला गायीला जसं महत्व नाही, माळरा नसणाऱ्या खळखळ जमिनीला सुद्धा शेतीच्या दृष्टीने महत्व नाही, किंवा फळ न देणाऱ्या वृक्षाला जसं महत्व नाही, त्याप्रमाणे भगवंताचं नाम ज्याच्या मुखात नसेल त्याच्या जीवनाला महत्व नाही. नाथ महाराज सांगतात, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. नामाविण मुख आहे सर्पाचं बीड, ते अंतःकरणातून घडावं. दिखावा करणारे लोक फार असतात, फार गोळगोळ बोलतात. समोर गोळगोळ बोलतात, पुढे गेल्यावर मागून टिंगल सुरू करतात. बघा यांचं गोळ बोलणं, याचं प्रेम. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरं, कळल्यावर काय होईल बरं, भांडणं सुरू होती. आणि त्या उमेदवाराला जर कळालं मतदानाच्या आदल्या दिवशी, कळत नाही म्हणून बरं आहे. संसारामध्ये प्रेमाचा दिखावा असतो, त्या गोपींचं विशुद्ध प्रेम आहे. भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन जेव्हा झालं, भगवंताशी एकरूप झाले त्या गोपी. श्रीमद भागवतामध्ये एक उदाहरण आहे. भगवान दत्तात्रयाने एका लोहाराला गुरु मानलं. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरुमध्ये एक लोहाराचं वर्णन आहे. तो लोहार धनुष्यबाण बनवण्यामध्ये इतका एकाग्र झालेला होता की समोरून वाजत गाजत मिरवणूक गेली तरी त्याला भान नाही महाराज. दत्तात्रयांनी दृश्य पाहिलं आणि त्याने गुण घेतला. जसं तो लोहार धनुष्यबाण बनवण्यामध्ये एकाग्र झालेला होता, त्याप्रमाणे परमार्थ करणाऱ्याने भगवंताशी एकाग्र व्हावं, जगाचा विसर पडावा. ही भक्ती आहे महाराज. भक्ती अशी असावी की जगाचा संसाराचा विसर पडावा. नाही तर पंढरीला वारीला जातो आणि तिकडून फोन करतो, झाला का पाऊस? आता पाऊस झाला काय न झालं, तू तिकडे इकडे आहे ना पाहणारे. पण मन सगळं घराकडं, जातो पंढरीला. आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. परिसगे सोनबाई नका वेचू दूध दही. जास्त दूध द्यायचा नाश करू नको, पण हे सांगाय करता वेशी पासून चालली पंढरपूरला. पंढरपूरला चालली मोकळे मनान जा. परमार्थ सुद्धा करीत असताना अंतःकरण परमात्म्याशी एकरूप व्हावं, सर्वस्वाचा विसर पडावा, जगाचा विसर पडावा. एका गोपीच्या अवस्थेचं वर्णन ज्ञानोबारांनी या ठिकाणी केलं. ती गोपी म्हणली, जेव्हा मी त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं, काय त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. तुझे निधळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन, कमल नयन हास्य वदन. कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश, हे हाल काळे कृष्णा डोल काळे.
ढोलकारे कृष्ण ढोलकारे कृष्ण ढोलकारे घड़िया 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 मुझा बोलकारे घड़िया 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 मुझा बोलकारे ढोलकारे कृष्ण ढोलकारे कृष्ण ढोलकारे घड़िया 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 मुझा बोलकारे घड़िया 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 मुझा बोलकारे तुझे निढळी कोटि चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य वदन कमल नयन हे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. परस हा कृष्ण आहे. हे तेजाहून सकला पुस कृष्ण असतो भगवान स्वयं. भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार आहेत. अंश 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 कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णता. त्यामध्ये राम अवतार पूर्ण अवतार आहेत आणि कृष्ण अवतार परिपूर्णतम अवतार आहेत. राम अवतारामध्ये मर्यादा आहेत. रामाने कुठेही मर्यादा सोडली नाही आणि कृष्णाने कुठेही मर्यादा पाळली नाही. कृष्ण चरित्र मर्यादेच्या पलीकडे आहेत आणि रामचरित्र मात्र मर्यादा आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. रघुकुल रीत सदा चली आए प्राण जाय परिवचन न जाय. प्राण गेला तरी शब्द बदलणार नाही. ही रामाची नीती आहे. पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग केला ना हो. रामाला निरोप दिला दशरथाने. दशरथ वशिष्ठांना बोलवून घेतलं. उद्या रामाचा राज्याभिषेक करायचा म्हणतात. रामाला निरोप दिला उद्या राज्याभिषेक करायचा. रामाच्या चेहऱ्यावर हर्ष नाही. पण रात्रीतून गेम पलटला. रात्रीतून पलटत असतं गेम. तेव्हापासून हे सवय राजनीतीमध्ये रात्रीतून गेम पलटायची. संध्याकाळी रामाला सांगितलं तुझा राज्याभिषेक उद्या होणार आहे आणि मंत्र्यांनी ठिणगी टाकली. काहींचं आडनाव आग लावी असते पण काही खरोखर आग लावतात. मंत्रा जेव्हा गेली कैकेयीकडं, अगं कैकेयी तू कशी भोळी, भोळ्याची दुनिया नाही बरं का. काय झालं तुला कसं माहित नाही अजून. सगळ्या दूर झालं तुला नाही माहिती. भरताला दिलं बाहेर काढून रामाचा राज्याभिषेक ठरवला. तुला हे कळणार नाही. झालं काय उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. काही म्हणले काय बिघडलं रामाचा राज्याभिषेक होणार. राम ज्येष्ठ पुत्र आहेत. ही लागली रडायला मला तरी काय करायचं. राम राजा हो का भरत राजा हो मी तर दासीच आहे. लागली गडबड लोळायला. कैकेयीला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर विघ्नेश्वरीने कैकेयीत प्रवेश केला. याला स्पर्श शक्तिपात म्हणतात. वाईट माणसाचा स्पर्श सुद्धा होऊ नये माणसं. विंचूला स्पर्श करून पहा बरं काय करत होतो. गुदगुल्या करत होतो. विंचू म्हणणार हे कीर्तनकार महाराज याला गुदगुल्या करा. वाईट माणसाचा स्पर्श सुद्धा किती घातक असतो. मंथरेने स्पर्श केल्याबरोबर त्याच वेळेला कैकेयीची बुद्धी बिघडली महाराज आणि रात्रीतून गेम पलटला. कैकेयीने सांगितलं रामाला वनवास आणि भरताला राज्य. दुसऱ्या दिवशी सकाळी रामाला निरोप गेला तुला वनवासात जायचं. पण रामाच्या चेहऱ्यावर दुःख नाही महाराज. आपल्याबद्दल होऊ द्या बरं असं. आपल्याला संध्याकाळी सांगितलं तुमचं आमदारकीचं तिकीट फिक्स. हा लवाजमा घेऊन फॉर्म भरायला गेला आणि तिथं कळालं तिकीट कट. तिकडून येताना चेहरा बघा हास्य असतं का. काही तर रडायला सुरुवात करतात. रडत रडतच परत येतात. परंतु उद्या राज्याभिषेक होणार हे कळालं तरी चेहऱ्यावर हर्ष नाही आणि वनवासात जावं लागणार हे कळालं तरी दुःख नाही. म्हणून तर भगवान आहेत.
हे मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, पण कृष्णाचं मात्र वेगळं आहे. कृष्ण आहे नटखट. कृष्णाचं बोलणं सरळ नाही, वागणं सरळ नाही, पाहणं सरळ नाही. कृष्ण कळण्याकरता सरळ नाही. गोकुळात कृष्ण भक्ती आहेत. कोणी एक गोपी तिच्या अवस्थेचं वर्णन महाराज करतात. जेव्हा त्या कृष्णाचं दर्शन झालं आणि त्याने मनाला आकर्षित केलं, मनमोहना मुरलीवाला नंदाचा गेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा गेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला. भक्तासाठी तो जगदेवी, भक्तासाठी तो जगदेवी कुक्षिरत झाला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला. हो, त्या परमात्म्याने मनाला मोहित केलं. त्यामुळं काय झालं? त्या गोपीने सांगितलं, मला जाती कुळाचा विसर पडला आणि तो परमात्मा सोडून मी आता अणुमात्र काही जाणीत नाही. प्रथम चरणामध्ये याती कुळा माझे गेले हरपोनी, याती कुळा माझे गेले हरपोनी, याती कुळ 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 माझे गेले हरपोनी. श्रीरंगावासोनी अनुनेने, श्रीरंगावासोनी अनुनेने, कितीवसे कवाला माझा वेळा वेळा, कितीवसे कवाला माझा वेळा वेळा. श्रीरंगावासोनी अनुनेने, श्रीरंगावासोनी अनुनेने, कितीवसे कवाला माझा वेळा वेळा, कितीवसे कवाला माझा वेळा वेळा. लो पार घुमाया, ओ पार घुमाए, ओ पार घुमाए, घुमाई, ओ पार घुमाए, ओ पार घुमाए, पार घुमाई, ओ पार घुमाए, ओ पार घुमाए, ओ पार पार घुमाई,
गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी 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 जय जय विठोबा रघुमाई विठोबा महिला मंडळ थांबा महिला मंडळ बसा खाली नंतर श्रीपद आहे, खाली बसा खाली बसा खाली बसा. बसा महिला मंडळ नंतर नंतर श्रीपद आहे, नाही थांबा श्रीपद विठोबार कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी विठोबार कुमार हरि गोपाल कुमारी विठोबार कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार हरि जय जय हरि जय हरि जय जय विठोबा रघुमाई गोपाल रघुमाई विठोबार कुमार गोपाल रघुमाई विठोबार कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी विठोबार कुमार गोपाल कुमारी विठोबार कुमार गोपाल हरि कुमारी जय विठोबार कुमार गोपाल कुमारी विठोबार कुमार कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाल कुमारी विठोबार कुमार गोपाल कुमार हे विठोबार कुमार गोपाल कुमार हे विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार हे विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार हे विठोबार कुमार गोपाल कुमार हे विठोबार कुमार गोपाल कुमार हे विठोबार कुमार गोपाल कुमार हरि जय गोपाल विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी
या तिकुळ माझे गेले हरपुरे श्रीरंगा वाचून आणून येणे विढाला विढाला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 साई चरित्र पारायण 16 वाकडी गाव पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं निष्ठावान गंगागिरी महाराजांपासून जोडलेलं आहे आणि गंगागिरी महाराजांपासून तर आजपर्यंत जवळजवळ 4 सप्ताह वाकडीकरांनी केलेले आहेत. आणि अशा प्रकारे बेटाचं आणि वाकडेचं हे पिढ्यानपिढ्यांचं नातं आहे. आणि बेट्याच्या योगदानामध्ये सुद्धा वाकडेचा हातभार नेहमी राहत असतो. ज्या ज्या वेळेला काही महत्त्वाचं काम असेल, महत्त्वाचं कार्य असेल, त्या त्या वेळेला वाकडीमधून चांगल्या प्रकारचं योगदान नेहमी होत असतं. मग इतर काही काम असेल, बांधकामाचा विषय असेल किंवा काही कार्यक्रम असतात, आपण 2 वेळा यज्ञ केले, त्यावेळेलाही आपण चांगल्या प्रकारचं योगदान सहकार्य केलं. अन्न क्षेत्रामध्ये धान्यसुद्धा आपल्या गावातून येत असतं, कारण बेटामध्ये अन्नक्षेत्र नेहमी 12ही महिने अन्नक्षेत्र चालू असतं. आलेल्या भक्तांची भोजनाची व्यवस्था, कारण तिथं काही कुठं हॉटेल नाही, कोणी आलं तर लांबून आलेल्या लोकांकरता भोजन व्यवस्था अन्नक्षेत्रामध्ये असते. सेवेकऱ्यांची भोजन व्यवस्था असेल, विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था असेल, भक्तगणांची भोजनाची व्यवस्था असेल. 12ही महिने अन्नक्षेत्र चालू असतं, दोन्ही टाईम. आणि म्हणून त्याच्याकरता धान्य लागत असतं. आपल्याही गावातून नेहमी धान्य बेटामध्ये या अन्नक्षेत्राकरता येत असतं. त्याबद्दलही आपल्याला धन्यवाद. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आळंदीला जे आपलं बांधकाम चालू आहे, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची इच्छा होती की आळंदीला भव्य मठ व्हावा. आणि गुरुवर्यांची इच्छा पूर्ण करणं आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे. आणि ते काम काही एकट्या माणसाचं नाही आहे. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला. हा एकट्याचा खेळ नाही, म्हणून तर सगळा मेळ मिळावा लागतो महाराज. आणि म्हणून आळंदी करता सुद्धा या अतिकुळ माझी गेली हरपुणे श्रीरंगा वाचून आणून येणे. त्या गोपीने सांगितलं, मला जाती कुळाचा विसर पडला. जात कुळ हे देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नाही. बरं, आत्मा कुठल्या जातीचा नाही. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाही. परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर सर्वस्वाचा विसर पडावा. जसं लहान मुलं असतं, आईचं बोट धरून बाजारात गेलं, बोट निसटलं, लागलं रडायला, शेजाऱ्याने उचलून घेतलं. रडू नको बाळ, काय पाहिजे तुला? तो नाही पाहिजे. चॉकलेट खातो का? चॉकलेट नको, आई पाहिजे. बिस्कुट खातो का? बिस्कुट नको, आई पाहिजे. आईस्क्रीम खातो का? आईस्क्रीम नको, आई पाहिजे. पोंगा खातो का? पोंगा नको, आई पाहिजे. गुड्डीची पान खातो का? त्याला आई सोडून काही सुचत नाही. तसं भक्ताला भगवान सोडून काही सुचत नाही. काही येता देखे ना माझा मायबाप, गटिका बोटे दिवस लेखी धरून यावा. तर अशा प्रकारे ती गोपी जी आहे, परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्याची अवस्था त्यांनी सांगितली. या ती कोण माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून आणून. पण अशी अवस्था जेव्हा होती ना, तेव्हा संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं, घरच्या अडचणी सुरू होतात. नवरा बायकोचं भांडण झालं, आलं आमच्याकडं.
तर माणसाची पत्नी म्हणली महाराजांना सांगा काही माझं ऐकत नाही. मग काय झालं, उठलं की चालले भजनाला, उठले चालले भजनाला, घरी कोण पाहिजे. तो म्हणला मी उद्यापासून भजन बंद करतो आणि प्यायला सुरुवात करतो. कोणतं परवडते सांग. काय अडचणी आहे मला घरातल्या. एका महाराजांनी चहा प्यायला नेलं, गॅस पेटवला. का लग्न झालं नाही का, झालंय. पत्नी कुठे गेली रुसून. का बरं, झाले भांडणं. कशावरून. ती म्हणते तुम्ही धोतर नेसत जाऊ नका. भांडण काय जग पुढे चाललं आणि तुम्ही धोतर नेसत. मला नाही राहायचं तुमच्या घरामध्ये. हा म्हणलं आता पत्नी म्हणते धोतर नेसत जाऊ ना, मग आपण काय पॅन्टीवर कीर्तन करावं का. काय काय अडचणी आहे ते ज्याच्या त्याला माहिती. लोक बिचारे बोलून दाखवत नाही. काहींचं सहन करून करून आयुष्य गेलं. काहींचं टेन्शन घेऊन घेऊन डोक्याला केस राहिले नाही. आमच्या माता भगिनींना कधीच टक्कल पडत नाही. त्याचं कारण सांगू का, घरी जे घडलं ते शेजारणीला सांगून मोकळ्या. ही तिला सांगते, ती हिला सांगते, दोन्ही रडतात, हलक्या फुलक्या होतात, पुन्हा कामाला निघून जातात. पण ते फ्रेश राहतात. माणसं कोणाला सांगत नाही म्हणून हे दुःख आहे. त्याच्याकरता नाही कोणाला सांगता आला ना, कमीत कमी मंदिरात जाऊन देवापुढं मोकळं होता. मंदिर कशा करताय मग. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तेव्हा राष्ट्रपती कोण होता, डॉक्टर अब्दुल कलाम. आणि त्यावेळेला मिसाईल परीक्षण घडवलं होतं. मिसाईल परीक्षण करा, डॉक्टर अब्दुल कलाम हे वैज्ञानिक होते. त्यावेळेला वाजपेयीने डॉक्टर अब्दुल कलामना फोन केला. मिसाईल परीक्षणाची तयारी कुठपर्यंत आली. त्यांनी सांगितलं पूर्ण झालेली आहे, फक्त आता स्फोट घडवायचं बाकी आहे. त्यात वाजपेयीने हळूच विचारलं, पण बातमी कोण लीक तर झाली नाही ना. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणले लीक व्हायला काही कारणच नाही, कारण तुम्हाला कोण देईन, मला कोण देईन. दोघे संडेच नको. कारण काही घडलं म्हणजे मग घरात बोलतो, आणि घरात बोललं की शेजारी कळतच. शेजारी कळलं की गेलं गावात. परंतु आमच्या माता भगिनींचा स्वभाव शेजारीला सांगून मोकळं व्हायचा, पण त्यामध्ये टेन्शन फ्री राहतात बरं का. एवढा फायदा त्याच्यापासून होतो. असो, मी सांगत होतो त्या गोपीला अशी अवस्था जेव्हा निर्माण झाली आणि परमार्थाला मनुष्य जेव्हा एकरूप होऊन जातो परमार्थामध्ये, तेव्हा संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. आणि संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं म्हणजे संसारामध्ये नुकसान होतं. त्यामुळे सल्लागार भेटतात. अरे बाबा संसाराकडे लक्ष दे. तसं त्या गोपीला कोणतरी भेटलं, ग गोपी काय कृष्णाच्या नादी लागली, जरा संसाराकडे लक्ष घाल. तिने सांगितलं मला किती सांगा, किती शिकवा, वेळोवेळी शिकवा, त्या परमात्म्यात मी रत झाल्यामुळं मी त्याला सोडणार नाही द्वितीय चरणाला. किती व शिकवाल माझा वेळोवेळा, किती व शिकवाल माझा वेळोवेळा, किती व शिकवाल माझा वेळोवेळा, शिकवाल माझा वेळोवेळा, किती वर्षी कवाल 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 माझा वेळोवेळा. हो मी दया गोवळा रतलीये, मी दया गोवळा रतलीये, किती वर्ष कवाला माझा वेळोवेळा, किती वर्ष कवाला माझा वेळोवेळा, किती वर्ष कवाला माझा वेळोवेळा, किती वर्ष कवाला माझा वेळोवेळा. किती वर्षी
माझ्या वेळोवेळा देव शिकवाल माझा वेळोवेळा देव शिकवाल माझा वेळोवेळा देव शिकवाल माझा वेळा या ठिकाणी धनगरवाडीकर उपस्थित आहेत आणि मला वाटतं जागा पाणी तारीख किती आहे? 22 तारीख. 22 तारखेला जागा पाहणीचा प्रोग्राम आहे. 22/4ला 4 वाजता आपण हजर राहावं, कारण धनगरवाडी आणि वाकडी काही वेगळं नाही आहेत. वाकडेकरांची सुद्धा जबाबदारी आहेत आणि वाकडेकरांचा अनुभवही आहे सप्ताहाचा, आणि म्हणून आपणही त्या ठिकाणी यावं जागा पाहणी करता. आजूबाजूची जी गावं आहेत सर्वच गावांनी त्या ठिकाणी यावं. 22 तारखेला सायंकाळी 4 वाजता जागा पाहणी करिता आपण यावं, त्या ठिकाणी नियोजन आहेत. तसं सप्ताहाचं नारळ अजून दिलेलं नाही आपण, तो कोणत्या वेळेला दिला जातो नको. आपली परंपरा आहे, सप्ताहाचा नारळ हा पुंटाम्याला दिला जात असतो. आता पूर्वीसारखं राहिलं नाही तर का लवकर नियोजन करावं लागतं. त्यामुळं धनगरवाडीकर नियोजनाच्या तयारीला लागलेले आहेत. आजूबाजूचा परिसर, कारण हा एकट्याचा खेळ नाही आहे किंवा एका गावचं हे काम नसतं. हजारोंच्या संख्येमध्ये याला स्वयंसेवक लागतात. 7 दिवस सेवा करण्याकरता 15-20 हजार लोक त्या ठिकाणी लागतात. आणि शेवटी आर्थिकसुद्धा नियोजन महत्त्वाचं असतं. मंडपाचा खर्च करावा लागतो, अन्नदानाचा खर्च करावा लागतो, आचार्याचा खर्च करावा लागतो, ग्राउंडचा खर्च करावाच लागतो. आणि हे सगळं करायचं म्हटल्यानंतर आर्थिक नियोजन महत्त्वाचं असतं. आणि हा केवळ एका गावचा विषय नसतो, सर्व मिळून हे कार्य करायचं असतं. आणि गंगागिरी महाराजांनी सर्वसमावेशक हा सप्ताह तेव्हापासून सुरू केल्यामुळं तो आजपर्यंत टिकला. नाही तर आतापर्यंत अनेक ठिकाणी सप्ते सुरू झाले, भांडणे झाले आणि संपून गेले. परंतु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये प्रत्येकाला आपलेपणा वाटतो, कारण प्रत्येक माता भगिनीने थापलेली भाकर ही त्या ठिकाणी येते. त्या प्रत्येक मातेला सुद्धा आपलं वाटतं की ज्यांनी योगदान केले त्याला आपलेपणा त्या ठिकाणी वागतो. आणि म्हणून आपलेपणा प्रत्येकाला वाटावा त्याकरिता सप्ताह असतो. पैसा विषय गौण असतो, पैसा येईल जाईल, कमी येईल जास्त येईल, परंतु त्या ठिकाणी योगदान सर्वांचं हवं असतं. मग आपण सर्वांनीच त्या ठिकाणी अवश्य यावं. विठाला विठाला सव्वा वाजलेला आहेत. पुढं पण एक कार्यक्रम आहे, त्यामुळे मी आता लांबवणार नाही. अगदी 2-5 मिनिटांमध्ये आपण काला उरकून घेऊ. किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतने, त्या परमात्म्यामध्ये मी रत झाल्यामुळे मी तुला सोडणार नाही. मनाचा एक स्वभाव आहे, मनाला ज्या विषयाची गोडी लागते मन त्याला सोडित नसतं. दारुड्या दारू सोडित नाही, काही लोक मरतात पण सोडित नाही, पिऊनच मरतात. मग परमार्थाकडे आहे, परमार्थ का सोडावा. बिडी पिणारे बिडी सोडित नाही. एक जण पित आला दर्शन घ्यायला, तोंडात बिडी तसंच वागला खाली दर्शन घ्यायला. त्याला सांगितलं, अरे बाबा ती बिडी विजव खालून पायाला चटका लागतोय. तोंडात बिडी दर्शन चालू. तेवढे त्या जोडीदार पित आला, म्हणले महाराज माझं दर्शन होईपर्यंत तुमच्या हातामध्ये बिडी.
बिड्या सुटत नाही, तंबाखू सुटत नाही, दारू पिण्यात दारू सुटत नाही, परमार्थाकडे मध्ये सोडून कोरोना काळात काही नाही मागेच काढून टाकल्या आणि असा खाय प्यायचा धडाका सुरू केला पुन्हा माळ घालायचं नावच घेईना. म्हणून त्या गोपीने सांगितलं मला किती सांगा किती शिकवा, मला ती गोडी लागली. कशी गोडी लागली? आता माझ्या समोर अष्टभोग जरी उपस्थित केले तरी मला त्याची इच्छा राहिली नाही, कारण यथार्थ अशा प्रकारचे भक्ती प्रेमाची गोडी लागले तर ते चरणामध्ये हे अष्टभोग भोगणे होते नाही चार. अष्टभोग भोगणे होते नाही चार. अष्टभोग भोगणे माझे नाही दार. अष्टभोग भोगणे माझे नाही दार. भक्ती प्रेम गोडले जगे माये. भक्ती प्रेम गोडले जगे माये. भक्ती प्रेम गोडले लगे माये. भक्ती प्रेम गोडले लगे माये. भक्ती प्रेम गोडले जगे माये. भक्ती प्रेम गोडले जगे माये. भक्ती प्रेम गोडले लगे माये. भक्ती प्रेम गोडले लगे माये. दिवस कवाल माझा वेळोवेळा. दिवस कवाल माझा वेळोवेळा. किती वदरावले वदवेला वेला. हो किती कवाले वदवेला वेला. माझा वेळोवेळा. माझा वेळोवेळा. अष्टभोग भोगणे माती नाही चाल भक्ती प्रेम बोलले. आता मला अष्टभोगाची इच्छा राहिली नाही, कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली. किती गोडी लागली? जीवाच्या आणि प्राणाच्या परिक्रमास तुझी आण वाहिन गा देवराया बहु आवळसी जीवापासून. जीवाच्याही पलीकडं जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून केशवा अणुनावडे. त्या गोपीने सांगितलं तो परमात्मा माझा जीवाचा जिव्हाळा आहे, कोणी काही केलं तरी त्यापासून मला वेगळं करू शकणार नाही. शेवटच्या चरणामध्ये बाप रखुमा देवी वरु जीवीचा जीवाळा. बाप रखुमा देवी वरु जीवीचा जीवाळा. बाप रखुमा देवरू जीविता जिव्हाळा. बाप रखुमा देवरू जीविता जिव्हाळा. काही केलं वेगळं नोये गे माये. काही केलं वेगळं नोये गे माये. किती मोशिक बाल मज वेळो वेळा. किती मोशिक बाल मज वेळो वेळा. काही केल्या वेगळा नोहे गे माया. काही केल्या वेगळा नोहे गे माया. दिवस कवाल माझा वेळोवेळा. शिकवाल मज वेळो वेळा. हो बाबा अनेक लीला करू लागला, त्यामध्ये चौर्य लीला करू लागले, गाराणी येऊ लागले. गवळण सांगते गाराणी रात्री जातो चक्रपाणी खाऊन दैदूत तुपली उगी पडली. आजीबाई कोणाशी आवरण कोटवर होती. एक एक गाणं येऊ लागलं. यशोदा म्हणू लागली कृष्णा तो त्या गावात नीट बघत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला या. भगवान गाई चालू लागले. गाईचा खेळ खेळू लागले. घुमरी वाजे घमावा. 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 घुमरी वाजे घमावा.
लालचं नावळ काही पैसो जेवे किटे पेले वरवाट पाय खांदे बहार पोटी भुक्का एक खेळायचं होतं अवघ्या सोडेल्या मोठा जिचा दहिकाला गोमटा घरी घर देवा तमादी तो पटंदात पुन्हा घेऊन या करी पिंदेवाडी तो शेजारी बांधात गीतगात प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान मध्य बसले मोती गोपाळ बसले तत्पूर्वी सेवेकरी महिलांना श्रीफळ दिलं जाईल 4 तारीख आणि 19 तारीख एक मंडळ या 4 तारखेचा उठा अगोदर नंतर मग 19 म्हणजे काही सर्वच एकत्र गोंधळ होईल एक मंडळ या 4 तारखेचं मंडळ आधी उठायचं त्यांनी नारळ घेऊन झालं की मग 19 तारखेचं मंडळ येईल त्यांनी नारळ घ्यायचं घ्या 19 उठलं का पांढरी वस्ती का उठले 19 4 दोन्ही मिक्स 19 तारीख आणि 4 तारखेचा ज्या महिला मंडळ सेवा करण्याकरता येतात अशा सर्व सेवेकरी महिलांकरता सर्वांनी एकदा टाळ्या वाजा ग्रामस्थ आणि भक्तांना विनंती करतो दुसरी सूचना ज्या महिलांना नियाण करण्याकरता गाडी चालक मालक कोण आहे आपलं विजू नाना लहारे आणि दोन्ही तेच करता का 19 दोन्हीचे ड्रायव्हर गाडी चालक तेच आहे मच्छिंद्र भाऊ शेळके आणि विजय भाऊ लहारे या दोघांना विनंती करतो त्यांनी महाराजांच्या हातून श्रीफळ घेऊन जावं ते महिलांची नियाण करण्याची जबाबदारी असते आणि भक्तमंडळ उठा महिलांना ज्या महिला सेवा करण्याकरता येतात अशा महिलांकरता सर्वांनी टाळ्या वाजवल्या पण पुरुषांना वेळ भेटत नाही ती वेळ महिला मंडळ भरून काढतं अशा सर्व सेवेकरी महिलांना खूप खूप धन्यवाद दुसरी सूचना अशी की आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे आळंदीचं जे पावती पुस्तक आहे आपल्याला मागच्या कार्यक्रमात आपण जे जाहीर झालं नेमानं 1 वर्ष झालं तसं व्याजासकट पैसे घ्यायला पाहिजे होते पण ते मुद्दलच आहे ना पण ते जाऊ द्या पण एवढ्या 8 दिवसामध्ये एवढ्या 8-10 दिवसात सर्वांना सूचना आहे महाराजांनी सांगितलं पुढच्या शेवटचा जो स्लॅब आहे 4था स्लॅब या पुढच्या 15 दिवसामध्ये टाकायचा आहे म्हणून आपली सर्वांची एक जबाबदारी आहे म्हणून एक आपल्याला सर्वांना विनंती करतो वाकडी गेले अनेक वर्षापासून महाराजांनी सांगितलं हे बेटाचं निष्ठावान गाव हक्काचं गाव आहे म्हणून आपण वेळोवेळी ज्या वेळेस कुठलाही बेटावर कार्यक्रम असो कुठलाही काही विषय असो जे वेळेस महाराजांनी आदेश केला ते आपण आदेशाचं वाकडीकरांनी आतापर्यंत पूर्णपणे पालन केलेलं आहे म्हणून परत एकदा सर्व वाकडीकर ग्रामस्थांचे खूप खूप आभारी आहोत म्हणून एकदा सर्व गावकऱ्यांकरता सर्वांनी परत एकदा टाळ्या वाजवा आणि एवढ्या 8 दिवसामध्ये आपण ती वरंगणी जमा करा जे राहिलेली जे लोक आहे ते आपण परत पुढच्या वेळेस वाचून दाखवू आता जे दिलेल्यांची वाचता येणार नाही आणि ज्यांनी जो विषय मांडला जे काउंटरचा जी पावती राहते पाठीमागं ती पावतीचा हिशोब ज्यांच्याकडे पावती पुस्तक आहे ते पावती पुस्तक हिशोब घेतल्याशिवाय त्यांना पोच पावती मिळत नाही म्हणून अशी काही काळजी करू नका ज्यांनी पावती फाडली असणार आणि प्रत्येकाने पावती आज घेऊ उद्या घेऊ असं काही करू नका पैसे दिले ताबडतोब त्यांच्याकडून पावती घेऊन टाका म्हणजे विषय राहत नाही आणि जी काउंटरला जी पावती राहील तो हिशोब महाराज घेतील काउंटरला म्हणजे जे गावचा जेव्हा काउंटरचा हिशोब होईल त्यावेळेस आपण ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला पोच पावती मिळून जाईल म्हणून एवढ्या 8 दिवसामध्ये जे राहिलेले त्यांना सर्वांना सूचना एवढ्या 8-10 दिवसामध्ये आपण पावती पुस्तक जमा करावं आणि सगळे ग्रामस्थांनी या नुसते 2-4 येऊ नका सगळे ग्रामस्थांनी जे काही होईल पैसे जे काय होईल ते पावती पुस्तक घेऊन महाराजांकडे यावं ही आपल्याला सर्वांना सूचना आहे बोला महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह साई सच्चरित्र पारायण या सप्ताहासाठी 7 दिवस आपण आमंत्रित केलेले ज्ञानीजन गुणीजन त्यांनी आपल्याला 7 दिवस या ठिकाणी गायनाची मृदंगाची साथ दिलेली आहे ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक त्यांचा सन्मान आपल्या वाकडी ग्रामस्थांच्या वतीने करत आहोत त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो हरिभक्तीपरायण अशोक महाराज ठेंग ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक त्यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे त्या सन्मानाचा स्वीकार करावा त्यानंतर हरिभक्तपरायण गोरख महाराज जाधव गायनाचार्य गोरख महाराज जाधव यांचाही महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे स्वीकार करावा त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण कैलास महाराज ठोंबरे यांचाही सन्मान होत आहे महाराजांच्या हस्ते
साऊंड सिस्टीम सेवा शामभाऊ कंसे यांचाही महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याप्रमाणे मंडप सेवा इंद्रभान काका साळुंके यांचाही महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे. त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे स्वहस्ताक्षरामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली त्याबद्दल महाराजांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद स्वहस्ताक्षरामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. सगळ्यांना तुम्हाला माहिती ना. सौभाग्यवती वैशाली सुनील कोळपकर यांनी ज्ञानेश्वरी दीड वर्ष लागलं, खूप वेळ लागला आणि स्वहस्ताक्षरामध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केलेली आहे. आणखी कोणाला इच्छा असेल तर माझ्याशी संपर्क करावा ज्यांना ज्ञानेश्वरी लिहायची असेल ते. धन्यवाद. किशोर महाराज भालेराव यांचाही महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे. किशोर भाऊ भालेराव साई सच्चरित्र व्यासपीठ चालक किशोर भाऊ भालेराव अतिशय सुंदर असा 8 दिवस हा आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे. विविध अन्नदात्यांनी आपली अन्नदान सेवा, वाढणाऱ्यांनी आपली वाढण्याची सेवा, भजनी मंडळांनी आपली भजन करण्याची सेवा, प्रहरेकऱ्यांनी प्रहर्याची सेवा, साऊंड सिस्टीमवाल्यांनी साऊंड सिस्टीम, मंडपवाल्यांनी मंडप सेवा अतिशय सुंदर सुपूर्द केलेली आहे. सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुमची दक्षिणा घेऊन जा तुम्ही. किशोर भालेराव यांनी साई चरित्र पारायण केले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघाजनी प्रकाश कला वाटोई वैष्णवजिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा गौ कला वाटोई वैष्णवजिका संभ्रम तुका म्हणे मो मंडळी आम्ही वेळी विरागाधे वाटोई वैष्णवजिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरि विठ्ठल. बोलिले पुरे देवा कुडी होतरी कराजवा महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार नामुला कराजवा महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा कापाया पैकी कराजवा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे सेवनाई देवनाई नारायण सुरवालिकापणे साफ देखील आता उठावे सेवनाई तदाई नारायण तुका म्हणे भोग गेला निवारीला आता लागा उठावे सेवनाई तदाई नारायण. करोनी आरती चक्र पाणी ओवाळती आजी पुरावे नवसाच्या काळा दिवस पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुरावे नवसाच्या काळा दिवस गावा हे टाळे उभा संदेह जवळी आजी पुरावे नवसाच्या काळा दिवस ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवते साधू संत भले ज्ञान जगे येता देण्यात कोणी अवतार म्हणून तुझे बोले विश्वप्रमाच केले रामजनार्दने महाकैवल्य तेजा सेवते साधू संत आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सत्तानूर्ते
आदि तुकाराम राघवे सागरात भाषण करिले दशदुपाच रक्षिले आदि तुकाराम सद्गुरु धामा सचिदानंदवर्ते माया दाखाराम आदि तुकाराम गदातुते श्री ब्रह्मा तुकाचार्य मनोरामेश्वरी शरणी वसरे आदि तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सचिदानंदवर्ते माया दाखाराम आदि तुकाराम जय तुटंजन विदित्य नडोयत वैदर भायो आदि खनी नाम विठाल मागणे देशपती आहे देशतरी पांडुरंगा सत्ता शरीरवीची मदत आहे तुका म्हणे आता उदार दोहे या सत्ता शरीरवीची मदत आहे ज्ञानदेव तुकारा देव तुकारा देव तुकारा देव तुकारा तुकारा विठ्ठल श्री देव तुकारा